कोकणी माणूस आणि गणेशोत्सव यांचा अतूट नातं. पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरातून नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारा कोकणी माणूस हा एक वेळ दिवाळीला आपल्या घरी जाणार नाही, पण गणेशोत्सवास मात्र न चुकता आपल्या गावी पोहोचतो. गणेशोत्सव जवळ आला की सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा गावागावातून वाड्यावाड्यातून गणेशोत्सवाची लगबग चालू होते. गणेश मूर्ती शाळेत खूप पूर्वी नोंदवून ठेवलेली आपल्या मनासारखी गणेश मूर्ती डोक्यावर घेऊन सर्व स्थानिक आपापल्या घरी पोहोचतात. जांभ्याच्या चिरांच्या पायवाटावरून त्या दाट झाडीत लपलेल्या टुमदार कोकणी घरांमध्ये गणरायाचं आगमन होतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं श्रींचं स्वागत मोठ्या उत्साहानं करतो. काही काही मूर्ती अतिशय भव्य, सुबक आणि रंगीत खड्यांनी सजवलेल्या असतात. गणेशोत्सवानिमित्त घराघरात केलेली सजावट ही खरंच थक्क करणारी असते. पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पार्श्वसंगीताची जोड असलेले जसे हलते देखावे असतात, तसे देखावे छोट्या स्वरूपात इथं अनेक घरांमध्ये मोठ्या हौसेने तयार केलेले असतात. ते बघताना तिथल्या स्थानिक कारागिरांच्या कल्पकतेचं कौतुकच वाटतं. सिंधुदुर्ग मधल्या मालवण सारख्या मोठ्या शहरातही आज एकही सार्वजनिक गणेश मंडळ नाही. मात्र स्थानिक नागरिक एकमेकांच्या घरातील देखावे बघण्यासाठी मोठ्या उत्साहानं एकमेकांच्या घरी जातात. इथला गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव असतो. काही ठिकाणी देखावे तयार करताना आपल्यातील अंगभूत कलागुणांना वाट करून दिली जाते. अशा वेळी घराच्या आवारात सहज उपलब्ध असलेल्या केळीचा सोट सुद्धा माशाचा आकार घेतो. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घराघरातून केल्या जाणाऱ्या सामूहिक आरत्या. साग्र संगीत, टाळ मृदुंगांच्या साथीनं अतिशय उत्साहानं वाड्यावाड्यांमधनं आरत्या म्हटल्या जातात. एखाद्या प्रसिद्ध मराठी सिनेमातील श्री गणेशाशी संबंधित गाणं अतिशय खुबीनं आरतीमध्ये समाविष्ट केलं जातं. गणपतीला नवस बोललेला असल्यास 21 दिवस, 25 दिवस किंवा अगदी 42 दिवस सुद्धा श्री गणेशाची सेवा केली जाते. जय देवा गणपती गजानन महाराजा. आज ही बोधेकर बंधूंनी तुझी मनोभावे सेवा चाकरी केलेली असा ही तू मान्य करून घे. तुमच्या हातून काय चूक अपराध झाली असा क्षमा कर. उद्योगधंद्यात बरकत दे. शेराक सवायसेर मिळवून दे. घरात त्यांच्या सुख समृद्धी समाधान आनंदी आनंद नांदव आणि अशीच आपली वर्षाच्या वर्षात मनोभावे सेवा चाकरी करून घे रे महाराजा.
विसर्जनाच्या दिवशी वाडीतील सर्व गणपती एकत्र तळ्यावर, नदीवर किंवा समुद्रावर नेले जातात. तिथे सामूहिक आरती होते आणि श्रींना निरोप देण्यात येतो. सिंधुदुर्गमधला हा गणेशोत्सव पावित्र्य, भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि स्थानिकांचा कलाविष्कार याचा एक सुंदर उत्सव असतो.